नमस्कार शिक्षक मित्र आणि मैत्रिणींनो, लर्न इझी विथ कोमल यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आजचा टॉपिक आहे इंग्लिश ग्रामर आणि त्याच्यामध्ये आपण शिकणार आहोत सिम्पल प्रेझेंट टेन्स, ज्याची क्वेश्चन पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्ही ठिकाणी येतात. आजचं लेक्चर सर्वांसाठी आहे. चला आपण सुरुवात करूया. सिम्पल प्रेझेंट टेन्स डेफिनेशनपेक्षा मी डायरेक्टली तुम्हाला फॉर्म्युलाकडं फोकस करायला लावल. ठीक आहे. फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस V1 एस ES दोन्ही आपण अटॅच करू शकतो प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे काय? कर्ता, जो क्रिया करत आहे. कर्त्यामध्ये तुम्ही पाहू शकता ही, शी, इट, आय, वी, यू, दे आणि एखादं नाव हे सब्जेक्टच्या ठिकाणी येतं. V1 काय आहे? वर्बचं फर्स्ट फॉर्म. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये वर्बचं फर्स्ट फॉर्म यूज केलं जातं. शिवाय यस आणि ES कुठे वापरायचं आहे ते खालच्या सेक्शनमध्ये आपण समजू. आणि ऑब्जेक्ट ज्याच्यावर क्रिया होत आहे त्याला आपण कर्म म्हणतो किंवा ऑब्जेक्ट म्हणतो. तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. नंतर आहे यूज ऑफ यस नाहीतर ES, ह्या दोघांचा वापर कुठे कुठे करायचा आहे आपल्याला. तर पहिला ग्रुप आहे आय, वी, यू, दे. ह्या ठिकाणी यस किंवा ESचा वापर होत नाही. प्लुरल नाउन्स. आता लक्षात ठेवा, आता तुम्ही लक्षात ठेवा, हे जे आपण बघतो वी, यू, दे हे प्लुरल नाउन्स आहेत. पण आय हा सिंग्युलर असून आपण प्लुरल नाउनसारखं त्याला ट्रीट करतो, कारण त्या ठिकाणी यस किंवा ES लागल्या जात नाही. फक्त हा सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये असा रूल आहे. ठीक आहे. नंतर यस आणि ES मग लागतं कुठे? ही, शी, इट आणि एखाद्या नावाच्या समोर जेव्हा वर्ब असेल त्यालाच यस आणि ES लागणार. आता यस आणि ES लागण्याचे पण नियम आहेत. बघा, इथं तुम्ही बघत असाल आय प्ले क्रिकेट. इथं आपण यस आणि ES लावलं नाही का? कारण आय सोबत क्रियापदाच्या शेवटी यस किंवा ES आपण लावत नाही. पण त्या जागी जो आपण हा दुसरा ग्रुप बघतो आहे, ही, शी राईट्स अ लेटर. शी आलेलं आहे. ही, शी, इटच्या ठिकाणी ही, शी, इट हे करता असताना क्रियापदाच्या शेवटी आपण यस किंवा ES लावतो. ठीक आहे. यस आणि ES लावण्याचे अजून काही रूल आपण समजून घेऊया. त्याआधी एक्झाम्पल मी तुम्हाला एक्सप्लेन करते. शी राईट्स अ लेटर, ही गोज टू स्कूल. ठीक आहे. कारण शी आलेला आहे म्हणून आपण क्रियापदाच्या शेवटी यस लावलेला आहे आणि ही आलेलं आहे म्हणून क्रियापदाच्या शेवटी ES लागलेला आहे. आता इथं ग्रुप 2चा अजून एक एक्झाम्पल बघा. द सन रायझेस इन द ईस्ट. सूर्य हा पूर्वेला उगवतो. तिथं राईज हा ओरिजिनल वर्ब फॉर्म आहे, त्याला लागला यस. आता लक्षात ठेवा, यस आणि ES कुठं कुठं वापरायचं ते आपण पुढच्या सेक्शनमध्ये बघूया. ह्या सेक्शनमध्ये बघा, जेव्हा क्रियापदाच्या शेवटी O, CH, SH, SS आणि X असे शब्द असतील त्यावेळेसच आपण ES जोडू शकतो. पण ह्याशिवाय जर दुसरे शब्द तुम्ही बघितले ज्यांच्या शेवटी O नाही आहे, CH नाही आहे, SH नाही आहे, SS नाही आहे, X नाही आहे, त्या ठिकाणी तुम्ही डोळे झाकून ES जोडू शकता. ठीक आहे. इथं तुम्हाला मी सेंटेन्स वाईज नाही का एक एक समजून सांगणार आहे. पहिला आहे गो. गोला आपण शेवटी क्रियापदाचा शेवट हा ओने झाला म्हणून आपण त्याला ES लावणार. तर सेंटेन्स काय झालं बघा, तुम्ही तर बघू शकता. ही गोज टू द मार्केट. गोचं गोज झालं आणि अर्थ काय झाला, तो मार्केटला जातो. ठीक आहे. नंतर आहे CH. ठीक आहे. CHचा पण आपण इथं शब्द बघतोय वॉच. CH त्याला ES लागल्यानंतर वॉचचं वॉचेस झालं. तर इथं काय सेंटेन्स आहे, रोहन, हे असं करून घेते म्हणजे तुम्हाला वाचता येईल. थोडंसं क्लोज करू. ओके. ठीक आहे. CH लागलेलं आहे. रोहन वॉचेस
रोहन वॉचेस अ मूवी. वॉचला ES लागलं म्हणून वॉचचं वॉचेस झालं आहे. ठीक आहे. नंतर आहे SH. जर क्रियापदाच्या शेवटी SH असेल तर त्यालासुद्धा ES लागणार. इथं सेंटेन्स आहे माय सिस्टर ब्रशेस हर टेथ. माझी बहीण दात घासते. ठीक आहे. त्याच्यानंतर जर डबल ES असेल त्यालासुद्धा ES लागणार. पासचं पासेस. इथं सेंटेन्स आहे शी पासेस द एक्झाम इझिली. ती परीक्षा सहज उत्तीर्ण होते. जशी तुम्ही आता TET परीक्षा सहज उत्तीर्ण होणार आहात त्या प्रकारे. ठीक आहे. नेक्स्ट, जर एखाद्या क्रियापदाचा शेवट एक्सने होत असेल त्यालासुद्धा आपण ES लावू शकतो. इथं शब्द आहे फिक्स. इथं शब्द आहे फिक्स, त्याला लावला आपण ES, झाले फिक्सेस. तर सेंटेन्स काय होईल? द मेकॅनिक फिक्सेस द कार. मेकॅनिक कार दुरुस्त करतो. तर हा रूल लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही क्रियापदाच्या शेवटी O, CH, SH, डबल S आणि X हे बघता तेव्हाच ES लागतं. पण ह्याशिवाय हे शब्द नसल्यास दुसरे शब्द असले, जसं की आपण वरती सेंटेन्स पाहिलं द सन रायझेस, इथं शेवटी E होता म्हणून आपण डायरेक्टली S लावलेला आहे. यांच्याशिवाय दुसरे क्रियापद असतील ज्यांच्या शेवटी O, CH, SH, डबल S, X नाही आहे त्या ठिकाणी आपण S लावू शकतो. महत्त्वाचा नियम आहे, लक्षात ठेवा. आता एक क्वेश्चन टाकलेला आहे मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी म्हणून. चूज द करेक्ट सेंटेन्स फॉर द सिंग्युलर सब्जेक्ट ही. आता आपण वरती शब्द पाहिले. ठीक आहे. O, SH, CH, डबल S, X ह्यांच्या शेवटी फक्त ES लागतं. तर आपल्याला नाही का असे जेव्हा प्रश्न विचारतात ना, एक ट्रिक सांगून ठेवते तुम्हाला. जेव्हा टेन्सवर सहसा प्रश्न येतो प्रश्न सगळ्यात आधी नीट वाचून घ्यायचा की त्यांनी विचारलं काय. त्यांचा प्रश्न हा आहे चूज द करेक्ट सेंटेन्स फॉर द सिंग्युलर सब्जेक्ट ही. ही साठी आपल्याला करेक्ट असं त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला नाही का क्रियापदाचं रूप वापरायचं आहे व्यवस्थित. ही साठी तुम्ही कोणतं वापरणार सिंपल भाषेमध्ये. तर बघा आपण एक ऑप्शन आहे ना बघणार आहे. ठीक आहे. ही वॉच अ मूवी एव्हरी संडे. आता लक्षात ठेवा वॉच CH आलेलं आहे पण याला ES लागलेलं नाही, तर हे चूक. ES लागलं नाही, कट. त्याच्यानंतर सेकंड ही वॉचेस अ मूवी एव्हरी संडे. तर हे बरोबर वाटतं आहे आपल्याला. ही वॉचेस अ मूवी एव्हरी संडे. ठीक आहे. हे बरोबर वाटत होतं पण नाही, याला ES लावलं यांनी, ES नाही, तर हे पण कट. ठीक आहे. ही वॉचेस अ मूवी एव्हरी संडे. तर हे बरोबर आहे कारण ES लागलेलं आहे, तर हे बरोबर आहे. ही वॉचिंग नाही. जर आपण याला करेक्ट करायचं असेल तर इथं ES लागायला पाहिजे होतं. ही इज वॉचिंग अ मूवी एव्हरी संडे. तर हे पण रॉंग आहे. तर आपलं करेक्ट आन्सर आहे C. ठीक आहे. पुढे जाऊया. नेक्स्ट, निगेटिव्ह फॉर्म्युला. आता आपल्याला सिम्पल प्रेझेंट टेन्सचं निगेटिव्ह सेंटेन्ससुद्धा बनवता आलं पाहिजे. तर बघा इथं निगेटिव्ह सेंटेन्स बनवण्यासाठी एक फॉर्म्युला आहे. सब्जेक्ट प्लस ॲम इज आर प्लस नॉट प्लस कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट म्हणजे त्याला तुम्ही ऑब्जेक्ट पण समजू शकता. जो उरलेला सेंटेन्सचा भाग असू शकतो समोर जो काही असेल त्याला आपण कर्म म्हणतो. सोप्या साध्या शब्दामध्ये तो नाऊन पण असू शकतो, ॲडजेक्टिव्ह पण असू शकतो, ऑब्जेक्ट पण असू शकतो. तर कॉम्प्लिमेंट हा शब्द तुम्ही लक्षात ठेवा. तर काय आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे? ॲम इज आर. ॲमसाठी फक्त आय हाच करता वापरला जातो, एकुलता एकच असतो. त्याच्यानंतर इजसाठी ही, शी, इट आणि एखादं नाव आपण इजसाठी वापरतो. कोणत्या कर्त्यांसाठी? ही, शी, इट हे सब्जेक्ट जर असले तर इज वापरलं जातं. आणि यू, वी, दे जर असेल तर त्यांच्यासाठी आपण आर वापरतो. हे बेसिक लक्षात ठेवा. तर नॉट कसं होणार आहे? तर अजून एक गोष्ट लक्षात ठेवा. संक्षिप्त रूप लागतं. ठीक आहे. इज नॉटचं इजंट होतं, जसं इथं दाखवलेलं आहे. इज नॉटचं इजंट होतं, आर नॉटचं आरंट पण होतं, पण ॲम नॉटचं ॲमंट होत नाही.
त्याचं ॲम नॉटच राहतं, ॲमंट होत नाही. हा रूल सगळ्यात महत्त्वाचा आहे जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की ॲम ही इजचं इजंट वापरलं जातं, आरचं आरंट वापरलं जातं, ॲम नॉटचं ॲमंट वापरलं जात नाही. ॲम नॉटचं फक्त ॲम नॉटच राहतं, त्याला संक्षिप्त रूप देता येत नाही. हा महत्त्वाचा रूल लक्षात ठेवा. इज नॉटला इजंट करू शकतो, आर नॉटला आरंट करू शकतो, पण ॲम नॉटला ॲमंट करता येत नाही. ॲम नॉटचं ॲम नॉटच राहील. ठीक आहे. आपण सेंटेन्स पाहू तेव्हा तुमच्या लक्षात जास्त येईल. जर सेंटेन्स आपण बघितले, सेंटेन्स प्रॅक्टिस केली तर एक पॉझिटिव्ह सेंटेन्स दिलेलं आहे, आय एम अ सिंगर. मी सिंगर आहे, मी गायक आहे. याला जर निगेटिव्ह करायचं आहे, आय एम नॉट अ सिंगर, क्रियापदाच्या नंतर सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतर फक्त नॉट लावलं तर ते पॉझिटिव्ह सेंटेन्स लगेच निगेटिव्ह बनतं. आय एम अ सिंगर, मी सिंगर आहे. आय एम नॉट अ सिंगर, मी सिंगर नाही. ठीक आहे. पॉझिटिव्हचं निगेटिव्ह बनवताना एवढंच लक्षात ठेवायचं आहे काय की आपल्याला नॉट कुठं जोडायचं आहे. कधी पण ही, शी, इटच्या नंतर आणि ॲम इज आरच्या नंतरच, ॲम इज आर नंतरच आपण नॉट यूज करतो. ठीक आहे. नंतर सेकंड सेंटेन्स आहे, ही इज ॲंग्री, तो रागावलेला आहे. ही इज नॉट ॲंग्री किंवा ही इजंट ॲंग्री, दोन्हीचा अर्थ एकच, तो रागावलेला नाही. ठीक आहे. तुम्ही इज नॉट म्हणा की इजंट म्हणा, दोन्ही बरोबर आहे. पण आय एम नॉट सिंगरला आय ॲमंट सिंगर नाही म्हणू शकत, आय एम नॉट अ सिंगर हेच राहणार. नंतर आहे वी आर लेट, आम्हाला उशीर झालेला आहे. आम्हाला उशीर झालेला आहे, पॉझिटिव्ह आहे. वी आर नॉट लेट, वी आरंट लेट, या दोन्हीचा अर्थ एकच, आम्हाला उशीर झालेला नाही. तर निगेटिव्ह करताना लक्षात ठेवायचे. राहुल इज रॉंग, राहुल चुकीचा आहे. राहुल इज नॉट रॉंग किंवा राहुल इजंट रॉंग, दोन्हीचा अर्थ एकच, राहुल चुकीचा नाही. तर सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये निगेटिव्ह करताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची की ॲम इज आरच्या आधी कोणता करता वापरतात, आणि दुसरी गोष्ट सहाय्यकारी क्रियापद ॲम इज आरच्या नंतरच नॉटचा वापर केला जातो. ह्या दोन गोष्टी निगेटिव्ह बनवण्यासाठी लक्षात ठेवा, तुम्हाला निगेटिव्ह सेंटेन्स इझिली बनवता येतील. नेक्स्ट मी अजून एक क्वेश्चन दिलेला आहे. आयडेंटिफाय द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. आपल्याला बरोबर सेंटेन्स कोणता आहे तो बघायचा आहे. आय ॲमंट अ डॉक्टर, नाही 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 नाही, बिलकुल नाही. मी आताच सांगितलं ॲमंटने म्हणत आपण ॲम नॉट म्हणतो, तर हे चुकीचं आहे. दे इजंट कसं काय, इजंट येत नाही, दे आरंट आलं असतं तर हे पण चुकीचं आहे. शी इजंट अ टीचर, हे बरोबर वाटतं आहे. तुम्ही शी इज नॉट अ टीचर असंही म्हणू शकता. शी इजंट अ टीचर हे पण बरोबर आहे, तर आपला आन्सर हे असायला पाहिजे. लास्टला आहे वी ॲमंट कुठून आलं, ॲमंट येणार नाही, इथे आर येईल है ना. तर ॲमंट नाही येणार, ॲम नॉट नाही येणार, तर इथं आर येईल. तर आपला आन्सर येतं शी इजंट अ टीचर, हे करेक्ट आन्सर आहे. पुढे जाऊया. इंटरोगेटिव्ह फॉर्म्युला. आता आपण बघितला निगेटिव्ह, आता इंटरोगेटिव्ह म्हणजे त्याला प्रश्नार्थक बनवायचे आहे आपल्याला. सेंटेन्स तेच आहे, ॲम इज आरच आहे, पण त्याला आपण जर प्रश्नार्थक वाक्य कसं बनवू शकतो सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये. त्याचं सिम्पल फॉर्म्युला आहे ॲम इज आर प्लस सब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट प्लस क्वेश्चन मार्क. हा महत्त्वाचा फॉर्म्युला आहे, त्यानुसारच जायचं आहे आपल्याला. तर अजून मी तुम्हाला सांगितलं, परत रिपीट करते. आय हा जो करता आहे तो ॲमसाठी यूज केला जातो. ही शी इट आणि नेम असेल तर इज वापरलं जातं. यू वी दे असेल तर आर वापरलं जातं. हे लक्षातच ठेवा. आपण डायरेक्टली सेंटेन्सवर जाऊ. इथं सेंटेन्स आहे आय एम युअर फ्रेंड, मी तुझा मित्र आहे किंवा मैत्रीण आहे. फ्रेंड दोन्हीसाठी वापरलं जातं. आय एम युअर फ्रेंड. आणि जर मला त्याला क्वेश्चन मार्क करायचा असेल
तर सहाय्यकारी क्रियापद पहिले येईल आणि मग सब्जेक्ट येईल. म्हणजे ॲम आय युअर फ्रेंड, मी तुझा मित्र आहे का? आय एम युअर फ्रेंडला मी एम आय युअर फ्रेंड केलं आहे. फक्त आय एममध्ये ॲम पहिले घेतलं, आय नंतर घेतलं आहे, ते लगेच होणार इंटरोगेटिव्ह. बरोबर? हे ट्रिक छोटी छोटी लक्षात ठेवा. ठीक आहे. एम आय युअर फ्रेंड हे झालं क्वेश्चन, म्हणजे मी त्याला क्वेश्चन विचारलेला आहे. आय एम युअर फ्रेंड हे एक पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे किंवा तुम्ही ॲसरेटिव्ह म्हणू शकता, विधानार्थी वाक्य आहे. आय एम युअर फ्रेंड पॉझिटिव्ह आणि त्याला इंटरोगेटिव्ह केलं आहे. आय एम युअर फ्रेंड, एम आय युअर फ्रेंड, मी तुझा मित्र आहे का? सेकंड आहे यू आर अ स्टुडंट, तू विद्यार्थी आहे. तू विद्यार्थी आहे, आपण बोलताना तू विद्यार्थी आहे असं बोलणार. आर यू अ स्टुडंट, तू विद्यार्थी आहे का? प्रश्न विचारला आहे. आर पहिले घेतलं आहे, यू नंतर घेतलं आहे आणि आर यू अ स्टुडंट प्रश्न विचारला आहे. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स झालं, प्रश्नार्थक वाक्य झालं आहे. शी इज अ डॉक्टर, ती डॉक्टर आहे. इज शी अ डॉक्टर, ती डॉक्टर आहे का? प्रश्न विचारला आहे. परत एकदा, राहुल इज ॲट होम, राहुल घरी आहे. इज राहुल ॲट होम, राहुल घरी आहे का? प्रश्न विचारलेला आहे. इंटरोगेटिव्ह करताना सगळ्यात महत्त्वाचा रूल लक्षात ठेवा. हेल्पिंग वर्ब आधी येणार, मग त्याच्यासोबत करता जोडला जाणार. हेल्पिंग वर्बसोबत जो करता येईल तोच जोडायचा. ॲमसोबत आयच येणार, ही शी इटसोबत इजच येणार, यू वी दे नंतर देसोबत आरच येणार. ह्यांचे कर्ते बदलायचे नाही, यांचे सहाय्यकारी क्रियापद बदलायचे नाही, पूर्ण वाक्यात चुकून जातं. ठीक आहे. हा सिम्पल रूल फक्त इंटरोगेटिव्हसाठी आहे. ठीक आहे. नेक्स्ट त्याचा आपण क्वेश्चन बघूया, तेव्हा तुमच्या लक्षात जास्त येईल. चूज द करेक्ट क्वेश्चन टू आस्क अबाउट समवन्स आयडेंटिटी. आपल्याला फक्त क्वेश्चन बरोबर आहे का बघायचं आहे. डू यू अ स्टुडंट, डू यू कुठून आलं आहे? तर हे चुकीचं आहे. आर यू अ स्टुडंट, हां हे बरोबर आहे, जे आत्ता आपण एक्झाम्पलमध्ये पण पाहिलं. इज यू अ स्टुडंट, यू आलेलं आहे तर तिथं आर यायला पाहिजे, तर हे पण चुकीचं आहे. ॲम यू नाही, आत्ताच म्हणलं यू सोबत आरचाच वापर होणार, ॲम नाही येणार. जर इथं आय असतं तर आपण हे म्हणलं असतं. ॲम आय अ स्टुडंट ते बरोबर असतं, पण इथं यू आलेलं ते चुकीचं आहे. तर आपला आन्सर आहे आर यू अ स्टुडंट, तू विद्यार्थी आहे का? तर हे आपलं सेंटेन्स करेक्ट आहे. चला पुढे जाऊया. इंटरोगेटिव्ह निगेटिव्ह करायचं आहे. आता इंटरोगेटिव्ह आहे पण त्याला आता निगेटिव्ह सेंटेन्स कसं करतात तेही लक्षात ठेवा. हे थोडं ट्रिकी असू शकतं पण सोपं आहे. बघा याचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. 2 टाईपचे फॉर्म्युला आहे, एक लॉंग फॉर्म आहे, एक शॉर्ट फॉर्म आहे. मी दोन्ही सांगेल. ठीक आहे. लॉंग फॉर्मवालं मी म्हणाल तुम्ही जास्त लक्षात ठेवा, शॉर्ट फॉर्मपेक्षा लॉंग फॉर्म तुमच्या लक्षात जास्त राहील. लॉंग फॉर्म काय आहे? ॲम इज आर प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस कॉम्प्लिमेंट प्लस क्वेश्चन मार्क. ॲम इज आर सोबत सब्जेक्ट, त्याच्यानंतर नॉट लागणार आहे आपल्याला, आणि त्याच्यानंतर कॉम्प्लिमेंट म्हणजे उरलेला भाग, ऑब्जेक्ट, नाऊन, ॲडजेक्टिव्ह जे असेल ते आपण लास्टला जोडणार आणि क्वेश्चन मार्क ॲड करणार. तर आपण मी परत सांगणार नाही एजसोबत काय वापरतात, ॲमसोबत काय वापरतात. 2दा सांगितलं आता मी, तिसऱ्यांदा आता तुम्ही वाचणार स्वतः. ठीक आहे. काही कामं तुम्हाला स्वतःही करावी लागतील. ठीक आहे. तर सेंटेन्सवर आपण डायरेक्ट येऊया. इथं क्वेश्चन आहे ॲम आय करेक्ट, मी बरोबर आहे का? हा प्रश्न आहे, हा क्वेश्चन आहे पण पॉझिटिव्ह आहे. इंटरोगेटिव्ह आहे पण पॉझिटिव्ह आहे. याला मला निगेटिव्ह बनवायचं आहे पण इंटरोगेटिव्हमध्येच बनवायचं आहे. तर ॲम आय नॉट करेक्ट, ॲम आलं आहे, आय आलं आहे पण त्याच्यानंतर नॉट वापरलं आहे तर ते झालं निगेटिव्ह. मी बरोबर नाही आहे का? ॲम आय नॉट करेक्ट. किंवा त्याला जर शॉर्ट फॉर्ममध्ये घ्यायचं तर आरंट किंवा इजंट वापरतात, नंतर सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट प्लस क्वेश्चन मार्क असं वापरतात. आरंट आय करेक्ट असंही वापरू शकतो. त्याचा अर्थ एकच, मी बरोबर नाही आहे का? सेकंड आहे इज ही हॅपी, तो आनंदी आहे का? तर याला मला निगेटिव्ह करायचं असेल तर इज ही नॉट हॅपी किंवा इजंट ही हॅपी, तो आनंदी नाही आहे का? तो आनंदी नाही आहे का? प्रश्नच आहे पण निगेटिव्हली विचारलेला आहे. आर वी रेडी, आपण तयार आहोत का?
आर वी नॉट रेडी किंवा आरंट वी रेडी, आपण तयार नाही आहोत का. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड आहे आर दे टायर्ड, ते थकलेले आहेत का. आर दे नॉट टायर्ड किंवा आरंट दे टायर्ड, ते थकलेले नाहीत का. क्वेश्चन मार्कच आहे पण त्याला निगेटिव्हली बोललेलं आहे. हे ट्रिकी नक्की आहे, पण जेव्हा तुम्ही याला रीड करसाल, समजसाल आणि प्रॅक्टिस करसाल तर तुम्हाला हे सेंटेन्स खूप चांगलं समजेल. ट्रिकी असलं तरीही समजण्यास सोपं असलेलं हे सेंटेन्स आहे इंटरोगेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये. इथं अजून एक क्वेश्चन मी टाकलेला आहे. चूज द करेक्ट सेंटेन्स टू आस्क इफ दे आर नॉट टायर्ड. आता दे आर नॉट टायर्डला आपण क्वेश्चनमध्ये कसं चेंज करू शकतो. इजंट कसं काय येणार. इजंट येणार नाही. आर दिलेलं आहे तर आरंट यायला पाहिजे, तर इजंट नाही येणार. ठीक आहे. ॲम दे ॲम कुठून येणार, आरच येणार. डोंट पण येणार नाही, तर आपला आन्सर करेक्ट आहे. आरंट दे टायर्ड, ते थकलेले नाहीत का. म्हणजे आता आपण एक्झाम्पलमध्ये पण पाहिलं आरंट दे, कारण की दे वापरलेलं आहे, आर येणार आणि निगेटिव्ह करण्यासाठी त्याला नॉट यूज केलेलं आहे. जर लॉंग फॉर्ममध्ये मी त्याला म्हणलं आर दे नॉट टायर्ड असे म्हणू शकतो. आरंट दे टायर्ड. ठीक आहे. आर दे नॉट टायर्ड. ठीक आहे. आत्तापर्यंत आपण बघितलं ॲम इज आर असल्यावर आपण काय वापरणार, काय नाही वापरणार. कधी कधी सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये सहाय्यकारी क्रियापदच नसतं, डायरेक्टली सेंटेन्स दिलेलं असतं. जसं की शी राईट्स अ लेटर. आता इथं आहे का ॲम इज आर काहीतरी नाही. किंवा दुसरं वाक्य आहे आय प्ले क्रिकेट. इथे सहाय्यकारी क्रियापद आहे का, नाही. जेव्हा अशा वाक्य येतात ज्यांच्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नाही त्यावेळेस आपण डू किंवा डज ह्या दोघांचा वापर करतो. पण ह्या दोघांचा वापर करायचा कुठं कुठं आहे हे आपण आज बघूया. ते सगळ्यात आधी नेगेटिव्ह सेंटेन्स बघू आपण. जर आपल्याला डू आणि डजमध्ये करायचं आहे तर त्याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस डज नॉट किंवा डू नॉट प्लस V1. याचा बेस फॉर्मच येतो, याच्यात काही चेंजेस होत नाही. पहिलाच फॉर्म येतो प्लस ऑब्जेक्ट असं वापरलं जातं. आता ग्रुप 1 आहे आय वी यू दे. आता इथे लक्षात ठेवा आय वी यू देसाठी डू नॉटच वापरलं जातं, डज नॉट वापरलं जात नाही. ठीक आहे. जर वाक्यामध्ये करता आय वी यू दे हा असेल तर आपण फक्त डू नॉटच वापरू शकतो, डज नॉट वापरू शकत नाही. तर डज नॉट कुठं वापरणार आहे, हे इथे दुसरा ग्रुप ही शी इट आणि नाव याच्यासाठीच फक्त आपण डज नॉट वापरतो. तो तिकडेच वापरला जातो, इकडे वापरला जात नाही. ठीक आहे. डू नॉट आणि डज नॉटचा कुठं वापर करायचा समजला. आता वाक्य बघूया, वाक्याकडे येऊ. आय स्टडी एव्हरी डे. आता इथं कुठंच हेल्पिंग वर्ब आहे का, इज ॲम आर नाही. इथं डायरेक्टली तुम्हाला आय स्टडी एव्हरी डे, मी रोज अभ्यास करतो, एवढं वाक्य दिलेलं आहे. आता तुम्हाला म्हणलं याला निगेटिव्ह करा, त्यावेळेस तुम्हाला लक्षात असलं पाहिजे की आपण इथं डू आणि डज याचा वापर करणार आणि सोबत आपण नॉट जोडणार आहे. याला आपण सोपं काय करणार, आय स्टडी एव्हरी डे याचा निगेटिव्ह काय होणार, आय डोंट स्टडी एव्हरी डे. फक्त डोंट टाकलेलं आहे, स्टडी एव्हरी डे वाक्य जशाच तसे, वाक्यात बाकी काहीही चेंजेस झालेले नाही, फक्त डोंट वापरलेलं आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा आय वी यू देसाठी डोंट, ही शी इटसाठी डझंट. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्हाला डू आणि डजचा निगेटिव्ह सेंटेन्स बनवता येईल. सेकंड सेंटेन्स आहे यू वर्क इन मुंबई. तू किंवा तुम्ही, यू हे दोन्हीसाठी वापरलं जातं. तुम्ही किंवा तू मुंबईमध्ये काम करत आहेस, जे काही आहे. तू मुंबईमध्ये काम करत आहेस, आपण सेंटेन्सनुसार जाऊ. तू मुंबईमध्ये काम करत आहेस, है ना. त्याचं निगेटिव्ह करायचं असेल यू डोंट वर्क इन मुंबई. तू मुंबईमध्ये काम करत नाहीस, निगेटिव्ह सेंटेन्स है ना, निगेटिव्ह बनवलेलं आहे, डोंट लावलेलं आहे त्याला. नंतर शी रीड्स अ बुक. बघा रीड्स आलेलं आहे,
तुम्हाला पण माहिती आहे, आपण ही शी इट सोबत क्रियापदाला आपण एस जोडतो. ठीक आहे, म्हणून इथं शी रीड्स आलेलं आहे आणि ही शी इटला आपण डझंट वापरतो. तर शी डझंट रीड अ बुक असा आपण याला निगेटिव्ह करणार आहे. पॉझिटिव्हचं निगेटिव्ह करताना डझंट वापरलेलं आहे. ही शी इटलाच डझंट वापरलं जातं. ती पुस्तक वाचत नाही. शी रीड्स अ बुक, ती पुस्तक वाचते. शी डझंट रीड अ बुक, ती पुस्तक वाचत नाही. निगेटिव्ह. लास्ट सेंटेन्स आहे, दे प्ले फुटबॉल, ते फुटबॉल खेळतात. दे डोंट प्ले फुटबॉल, ते फुटबॉल खेळत नाही. तिथं डोंट वापरलेलं आहे. ठीक आहे, डू आणि डजचं जर निगेटिव्ह बनवायचं असेल तर लक्षात एवढंच ठेवायचं, डू नॉट कुठं वापरायचं आहे, डज नॉट कुठं वापरायचं आहे. त्यानुसारच वाक्याचा उपयोग होतो आणि वाक्यामध्ये एकच चेंजेस होतो, डोंट आणि डझंटचा. बाकी वाक्य जशाच तसं आहे, तुम्ही इथं पण बघू शकता. बाकी वाक्यामध्ये काही बदल होत नाही. पुढं बघा, त्याचं एक क्वेश्चन टाकलेला आहे, चूज द करेक्ट निगेटिव्ह सेंटेन्स. शी डोंट लाईक कॉफी, डोंट कुठून आलं, शी आहे तर डोंट नाही वापरणार आपण. शी डझंट लाईक्स नाही होणार, लाईक होणार, तर हे पण चुकलेलं आहे. शी डझंट लाईक कॉफी, हां हे बरोबर आहे. डझंट पण आलं आहे, लाईकला यसने लागलेलं बरोबर आहे. शी नॉट लाईक चुकीचं. शी डझंट लाईक कॉफी हेच बरोबर आहे. ठीक आहे, पुढे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं आहे डू आणि डजपासून. ठीक आहे, ते कसं बनवतात, डू आणि डज आपण स्टार्टिंगला घेणार, प्लस सब्जेक्ट प्लस V1 बेस फॉर्मच घेणार, त्याला यस आणि यस लागणार नाही, हे लक्षात ठेवा. प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. तर डू आणि डज कुठं वापरायचं मी आधी पण सांगितलं. डू हे आय वी यू दे यांच्यासाठीच राहणार, यांना डज आपण वापरत नाही. डज आपण फक्त ही शी इटसाठीच वापरणार. ठीक आहे, आणि वाक्यावर जेव्हा तुम्ही जाणार तेव्हा तुम्हाला जास्त क्लिअर होणार. मी डायरेक्टली वाक्य घेते, दे प्ले फुटबॉल, ते फुटबॉल खेळतात. आता प्रश्न विचारायचा आहे, डू दे प्ले फुटबॉल, पहिले डू आलेलं आहे, देसाठीच नाही का आपण डू वापरतो. प्ले फुटबॉल, आता लक्षात अजून चांगलं सोपं तुम्हाला सांगते, दे प्ले फुटबॉल जशाच तसं समोर आहे, फक्त समोर डू आलेलं आहे. बघताय तुम्ही, काही चेंजेस केलेले नाही आहे. सेंटेन्स जशाच तसाच आहे, दे प्ले फुटबॉल, समोरचं सेंटेन्स तसंच आहे, फक्त त्याला डू लागलेलं आहे आणि क्वेश्चन मार्क आलेला आहे. तर डू दे प्ले फुटबॉल, लगेच त्या पॉझिटिव्ह सेंटेन्सचं लगेच इंटरोगेटिव्ह झालं जेव्हा समोर डू लागलं. डू दे प्ले फुटबॉल, ते फुटबॉल खेळतात का. ठीक आहे, सोप्या ट्रिकने लक्षात ठेवायचे. यू वर्क इन मुंबई यू वर्क इन मुंबई. आता बघा, यू वर्क इन मुंबई समोर सेंटेन्स जसाच तसं आहे, फक्त समोर काय लागलं आहे, डू. डू यू वर्क इन मुंबई, तू मुंबईमध्ये काम करतोस का, है ना, तू मुंबईत काम करतोस का, हे झालं इंटरोगेटिव्ह. नंतर आहे ही, हे कट करते, ही रीड्स अ बुक, तो पुस्तक वाचतो, इथं छोटासा बदल होईल. इथे येईल डज, रीड्सचं रीड होणार. ठीक आहे, डज ही रीड अ बुक, तो पुस्तक वाचतो का. बघा इथं नाव आलेलं आहे, सीता कुक्स फूड, सीता स्वयंपाक करते. ठीक आहे, सीता स्वयंपाक करते. आता इथं कुक्सचं कुक झालं, म्हणजे डज सीता कुक फूड. जसं वाक्य होतं तसंच समोर आलेलं आहे, फक्त डज वापरलेलं आहे. इंटरोगेटिव्ह जर तुम्हाला सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये डू आणि डजचं करायचं असेल, सिम्पल साधं सरळ लक्षात ठेवा, सब्जेक्टनुसार कर्त्यानुसार समोर डू किंवा डज वापरा आणि वाक्य जशाच तसं करा. ठीक आहे, फक्त ही शी इटचं वाक्य करताना जेव्हा क्रियापदाला यस किंवा इयस लागलेलं असतं, ते यस आणि इयस तुम्हाला काढून टाकावं लागेल आणि मूळ क्रियापद वापरावं लागेल. हे सिम्पल साधा रूल हा लक्षात ठेवा. पुढे जाऊया, फास्ट. ठीक आहे, चूज द ग्रॅमॅटिकली करेक्ट क्वेश्चन. आपल्याला करेक्ट क्वेश्चन निवडायचं आहे.
डू ही इथं चुकलं आहे. डू सोबत आपण ही नाही वापरत. ठीक आहे. डू जर इथं ही आलेलं आपण डज वापरलं असतं तरी चुकीचंच आहे. डज ही प्लेज, प्लेज येत नाही तर हे पण चुकीचं आहे. ठीक आहे. पुढे डज ही प्ले क्रिकेट एव्हरी डे, हे बरोबर वाटतंय. ठीक आहे. आपण लास्ट बघूया. इज ही प्ले, इज नाही येणार तर आपलं सीच करेक्ट आहे. आपलं सीच करेक्ट आहे. डज ही प्ले क्रिकेट एव्हरी डे, कारण हीच्या आधी डजच वापरलं जातं म्हणून थर्ड आपलं ऑप्शन करेक्ट आहे. पुढे जाऊया. सॉरी, निगेटिव्ह इंटरोगेटिव्ह सेंटेन्स हे सेम तसंच आहे. याला आपण निगेटिव्ह बनवणार आहे. तर डू किंवा डज प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. यस किंवा इयस लागत नाही हे लक्षात ठेवा. शॉर्ट फॉर्म पण आहे डोंट आणि डझंट प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. तुम्ही त्याला डोंट किंवा डझंट करू शकता इथे. ठीक आहे. आपण डायरेक्ट सेंटेन्सवर जाऊ तेव्हा तुम्हाला जास्त लक्षात येईल. डू आय नो यू, मी तुम्हाला ओळखतो का? तुम्हाला, यू म्हणल्यावर तू किंवा तुम्हाला दोन्ही येतं. डू आय नो यू, मी तुम्हाला ओळखतो का? डू आय नॉट नो यू, मी तुम्हाला ओळखत नाही का? कळालं? त्याला थोडं निगेटिव्हली बोललेलं आहे. किंवा डोंट आय नो यू, डोंट आय नो यू. नंतर डज ही प्ले फुटबॉल, तो फुटबॉल, डज ही प्ले फुटबॉल, तो फुटबॉल खेळतो का? प्रश्न आहे. डज ही नॉट प्ले फुटबॉल, तो फुटबॉल खेळत नाही का? नॉट वापरला आहे, खेळत नाही का? डज शी कुक फूड, डज शी कुक फूड, ती स्वयंपाक करते का? डज शी नॉट कुक फूड, ती स्वयंपाक करत नाही का? किंवा डझंट शी कुक फूड, डझंट लावू शकतो आपण. आणि हे पण आहे डझंट ही प्ले फुटबॉल, असं पण यूज करू शकतो. डू दे हेल्प अस, त्याचं निगेटिव्ह होतं आहे डू दे नॉट हेल्प अस, ते आम्हाला मदत करत नाहीत का? असं. किंवा डोंट दे हेल्प अस, दोन्हीचा अर्थ एकच, ते आम्हाला मदत करत नाही का? इंटरोगेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स करताना लक्षात ठेवायचं डज आणि डू आणि डज आपण वापरतो हे तर आहेच, पण आयच्या नंतर किंवा सब्जेक्टच्या नंतर नॉट वापरलं जातं. बस एवढाच फरक आहे. डू डज हे स्टार्टिंगला वापरलं जातं, त्याच्यानंतर करता आणि त्याला नॉट यूज करायचं, आणि बाकीचं सेंटेन्स जशाच तसं, बाकी सेंटेन्समध्ये काहीही बदल होत नाही, हे लक्षात ठेवा. पुढे इथे एक क्वेश्चन आहे, करेक्ट निगेटिव्ह क्वेश्चन फॉर डज शी कुक फूड. ठीक आहे. याच्यासाठी आपल्याला निगेटिव्ह क्वेश्चन बनवायचं आहे. डझंट शी कुक्स, कुक्स येत नाही तर हे चुकीचं आहे. डज शी नॉट कुक फूड, डज शी नॉट कुक फूड. ठीक आहे, हे बरोबर वाटतं आहे. पुढे पाहू. डोंट शी, डोंट नाही येणार. डज शी नॉट कुक्स, कुक्स नाही येणार, हे पण चुकीचं आहे. तर बी आपलं करेक्ट आन्सर जाईल. ठीक आहे. तर आपला व्हिडिओ इथंच संपलेला आहे. आत्तापर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला म्हणून तुम्हाला खूप खूप धन्यवाद. सिम्पल प्रेझेंट टेन्सचे हे पॉझिटिव्ह मध्ये निगेटिव्ह, पॉझिटिव्हचं निगेटिव्ह कसं बनवायचं, इंटरोगेटिव्ह कसं बनवायचं, आपण हे छोटे छोटे रूल्स बघितले, मी छोटे छोटे ट्रिक्स पण सांगितले. असेच व्हिडिओ पाहिजे असेल तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. त्याआधी अजून एक गोष्ट तुम्हाला बोलायची आहे की तुम्हाला मी एक क्वेश्चन सोडलेला आहे इथं, चूज द करेक्ट सेंटेन्स. तुम्हाला याच्यातून जे करेक्ट सेंटेन्स असेल कमेंट सेक्शनमध्ये मला याचा आन्सर पाहिजे. हा पूर्ण व्हिडिओ जर तुम्ही बघितलेला आहे तर तुम्हाला लेक्चर समजला असेल, तर मला पण समजू द्या की तुम्हाला लेक्चर समजलं आहे. म्हणून मला या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये देऊ शकता. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये महा TETच्या परत एकदा अजून एक लेक्चरमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहत राहा, अभ्यास करत राहा. महा TETच्या परीक्षेसाठी तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.
शिवाय कोणी दुसऱ्या एक्झामसाठी जर हा व्हिडिओ बघत असेल तर तुमच्या पण परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. आपण परत एकदा भेटूया. धन्यवाद.